यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। ओ प्रवचन इथं मला कोणाच्या तर उच्चारणामध्ये कृष्ण ऐकू आलं. परत तस्मै आहे, तस्मै नाही. एक काय म्हणायचं, एक मात्रा नाही, दोन मात्रे आहेत. तस्मै म्हणजे कोणतरी अशुद्ध म्हणलेलं. परत म्हणा. कृष्ण नाही, तो आहे ना, तो मध्ये कृत्स्न. हां म्हणा. यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. सांग अर्थ. यस्य म्हणजे शब्दशः होतो यस्यचा अर्थ ज्याला. चतुर्थी विभक्ती असती ना, स लाते स ला नाते, आठवते का काय? असं काहीतरी होतं. तर ज्यास, ज्याला नमस्कार ज्याला करायचं त्याला चतुर्थी असते. म्हणून सगळे हे चतुर्थी आहेत. यस्य संज्ञान रूपाय तस्मै परमात्मने, हे सगळे चतुर्थी विभक्ती आहेत. त्यामुळं सगळे एकत्र घेऊन शेवटी त्याला प्रत्यय लावायचा. नाहीतर ज्याला, परमात्म्याला, संज्ञान रूपाला, त्याला असं सगळीकडं समान विभक्ती असल्यामुळं त्याला एक काढून त्याचं एकच रूप लावायचं. ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना. कृत्स्न म्हणजे माहीत नसलेले शब्द लिहा, काला मी लिहिलेत सगळे. कृत्स्न म्हणजे संपूर्ण कर्मांचा अभाव केला आहे. पुढं आशा कुठला आलं? त्या. तस्मै म्हणजे त्या. सम्यक ज्ञान रूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. सगळे शब्द जे माहीत नसतील ते तशा प्रकाराने लिहून घ्या. तर ह्याच्यामध्ये जरासं चिंतन असं झालं की सगळे शब्द जे वापरलेत ना, एवढे परफेक्ट वापरलेत की ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केले. बरोबर. त्याच्यात काय समजते सांगा? भाववासना काय होती? ज्यांनी, ओ हॅलो काय म्हणले मी? ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केले. एवढ्यावरनं काय कळतंय तुम्हाला? कायच कळत नाही. हां हो की. पुढचं कशाला? स्वयं प्राप्त केलं ह्याच्यातून काय कळतंय? दुसऱ्यांनी तुम्हाला करवू शकत नाहीत. म्हणजे तुमच्या कर्मांचा नाश करू शकत नाहीत, तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाहीत, सम्यक दर्शन सुद्धा तुम्हाला परद्रव्य देऊ शकत नाही. त्यामुळं ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केले म्हणजे कोण आहेत ते? आता केवल ज्ञानी आहेत आणि ते आता मोक्षगामी होणार आहेत भावी काळामध्ये, निकट काळात. अशा जीवांमध्ये सुद्धा शक्ती नाही आहे, किंवा काय म्हणायचं, अशा जीवांना तर परद्रव्याची आवश्यकताच नाही आहे आणि त्यांना पराचं काही सहाय्य पण नाही आहे. तर त्यांनी स्वयं प्राप्त केलेलं आहे स्वभावाला. त्यामुळं ते सांगतात आपल्याला की तुम्हाला पण तुमचं सुख कोण देणार? स्वयं. म्हणून सांगतात की सगळं स्वयं आहे. हो काय म्हणायचं, कर्मांचे भोग आहेत ते सगळे स्वयं भोगावे लागतात, निर्जरा स्वयं करावी लागते. जे पण असेल ते सगळं सुख दुःख पुण्य पाप सगळ्याचं, संसार मोक्ष सगळ्यामध्ये स्वयं करता आहात तुम्ही. बाकी परद्रव्य तुमचं काही करू शकत नाही. म्हणून सांगितलं ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला.
हे घेतलं होतं आम्ही काल. मग त्याच्यामध्ये काय सांगायचं होतं, काय विशेष घेतलं काल? ओ आता गेलं तुमचं, इतकंच गेलं माहिती आहे का? विश्वास नाही मला त्यांच्यावर. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? निगेटिव्ह भाषा नाही घ्यायची. म्हणजे 2 प्रकारच्या भाषा सांगितल्या होत्या काल. कुठली? लिहा. अंगप्रविष्ट भाषा आणि अंगबाह्य भाषा. इथं आहे वही पेन, लिहा आणि लिहा. काल लिहिलं होतं का आपण हे? लिहा. अंगप्रविष्ट आणि अंगबाह्य अशा 2 प्रकारच्या भाषा असतात. श्रुतिका भाभी माझ्या समोर यायचंय तुम्हाला, ऑनलाईन नाही ऑफलाईन. अंगबाह्य तर अंगप्रविष्ट भाषा कशाला म्हणायचं? अंग शब्द आहे ना, अंग म्हणजे आत्मा. तर जे असं बस माझ्याकडे तोंड करून, जे अंग म्हणजे आत्म्यामध्ये प्रविष्ट करून, ऐकता का काय सांगितलं की? जे अंग म्हणजे आत्म्यामध्ये प्रवेश करून कथन करतं त्याला म्हणायचं अंगप्रविष्ट भाषा. म्हणजे आत्म्याला धरून बोलतं, जे पण कथन येणार त्याला म्हणायचं अंगप्रविष्ट. आणि अंगबाह्य म्हणजे ह्याच्या विरुद्ध काय म्हणायचं? ज्याच्यामध्ये आत्मा मुख्य नसतो, जसं की कर्मांकडून परद्रव्याकडून बोललं गेलं तर त्याला म्हणायचं आत्म्याला सोडून बाहेरचं कथन. बाहेरचं असं नाही, आत्म्याचंच सांगायचंय तुम्हाला, पण परसापेक्ष सांगितलं गेलं त्याला म्हणायचं अंगबाह्य. म्हणजे इथं आत्मा गौण असतो आणि परद्रव्य मुख्य असतं, आणि जिथं अंग म्हणजे आत्मा मुख्य असतो ती अंगप्रविष्ट भाषा म्हणायचं. लिहा प्रेरणा. काय फरक पडत नाही, जावा घ्या दुसरी वही. लय येत आमच्याकडं वया, काय कमी नाही आहे. प्रत्यक्ष असतंय ते वेगळं असतं, शिळं वेगळं असतं, मुख्य असतं. जसं की इथं आता सांगितलं ना मी, अंगप्रविष्ट म्हणजे काय सांगायचंय या वाक्यामध्ये लावा. आता जे काय सांगितलं ना, ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला. जर ही भाषा उलटी केली काय होणार? कर्मांचा नाश झाला असताना आत्म्याची प्राप्ती होते हे म्हणणं अंगबाह्य झालं. ॲक्च्युली असं नाही. म्हणजे तुम्ही काय करायला जाणार मग? पुरुषार्थ कुठं करायला जाणार? कर्मांचा नाश करायचा पुरुषार्थ करायला जाणार. पण तसं करायचं नाही आहे. तुम्हाला करायचं काय आहे? स्वभावाकडे यायचं आहे. म्हणजे आत्मा जाणार तर बहिरंगामध्ये त्या कर्मांचा नाश सहज होणार. आस्था वही आहे मग सुने भैया, ऋषभ असं शाळेत येतो आहे आमच्याकडं. आमच्या शाळेमध्ये सगळं दप्तर घेऊन यायचं. झाला इष्टोपदेश आधी शिकलाय, अर्थ येतो. बर किती आहेत सगळे आण भैया, अजून येतात त्यांना देता येते एवढेच आहे. तर ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं ही झाली अंगप्रविष्ट भाषा. म्हणजे जेव्हा आत्म्याला धरून बोललं तर तिथं बहिरंगामध्ये कर्मांचा अभाव झाला. काय म्हणता? काय कळलं सांग? या वाक्यामध्ये अंगप्रविष्ट सांगितलं, अंगबाह्य पण सांगितलं. मग ते काय समजून घ्यायचं? कसं समजलं सांगा प्रेरणा? ज्यांनी स्वतःला प्राप्त केलं असताना, असं करताना तुम्हाला मुख्यतः कुठं आली? त्यांचा पुरुषार्थ आला ना, स्वतःमध्ये केलेला पुरुषार्थ आला. मग ज्यांनी स्वभावाला प्राप्त केलं त्यांच्या कर्मांचा नाश सहज होतो, संपूर्ण कर्मांचा नाश होतो. मग याच्यासाठी एक उदाहरण म्हणून काय, आपण लौकिकामध्ये पण ॲक्च्युली हीच भाषा वापरतो. जसं की
पैसा मिळवल्यावर दुःख गेलं का दुःख गेल्यावर पैसा आला? काय विशाल भैया? दुःख गेलंच नाही म्हणा अजून. पैसे लय आले पण पैसा आला म्हणून दुःख आलं का? होय, बरं बरं. म्हणजे पैशाशी संबंध नाही. चला काढा बघू. हा बरोबर, साधन सुद्धा ते पटे शिष्य झाले. म्हणजे म्हणायचंय काय की जेव्हा धन आलं तेव्हा दुःख गेलं असं तुम्ही म्हणता. म्हणजे काय केलं? पहिल्यांदा पॉझिटिव्ह सांगताय ना. तुम्ही पुरुषार्थ दुःख घालवायसाठी केला का धन कमवायसाठी केला? लौकिकातलं उदाहरण आहे. धनाने दुःख कमी होतं कारण सामग्री मिळते ही तुमची मान्यता. त्यामुळं धन आलं आणि दुःख गेलं असं तुम्ही पॉझिटिव्हली सांगता कारण पुरुषार्थ धनासाठी केलाय तुम्ही, दुःख घालवण्यासाठी नाही. मग धन कमवलं की दुःख दूर झालं, धर्म कमवला तर सुख आलं. मग तसंच इथं सांगितलं, जेव्हा स्वभावाची प्राप्ती केली, जेव्हा धनाची प्राप्ती केली तर दुःखाचा अभाव झाला. काय म्हणले पूर्वा? तसं जेव्हा स्वभावाची प्राप्ती केली त्यावेळी संपूर्ण कर्मांचा अभाव झाला. म्हणून त्यांचा पुरुषार्थ स्वभावामध्ये करतात. ते बाहेर कर्मांना दूर करण्यासाठी मुनी पुरुषार्थ करत नाहीत. मग आपल्याला पण तोच करायचा आहे पुरुषार्थ. आपण बाहेर काय करतोय? सगळी ध्यान करायला बसा म्हणलं काय म्हणतो? सगळं शांत पाहिजे, कोणी जवळ नको, सगळं काम झालेलं असायला पाहिजे, काय व्याप नको. किती आपल्याला डिमांड्स आहेत. म्हणजे काय झालं? ध्यान करायचंय तुम्हाला, पुरुषार्थ स्वतःमध्ये करायचंय, पण करतोय काय आपण? म्हणजे हे नसावं, ते नसावं, ते असावं, फॅन असावं, गरमी नसावी, सगळं पोटभर जेवलेलं असावं. मग कुठलं ध्यान होणार आहे? कोणाचं ध्यान झालं? सगळं शरीराचं आणि पराचंच. म्हणून सांगतायत स्वभावाला प्राप्त करायचं तर उद्देश, लक्ष ते ठेवा. ज्याला प्राप्त करायचंय, जे स्वतः सुखाची वस्तू आहे, त्याला स्पर्श केला ज्ञानाने ना सुख मिळणारच. जसं माताजींनी परवा गोष्ट काय सांगितली? पारसमणी त्या गुरूंकडं होता काय, आणि त्या शिष्याला समजलं गुरूंकडं पारसमणी आहे, आणि त्यांनी काय केलं? शिष्य बनून आला पारसमणीसाठी म्हणून. आणि तुम्ही का आला हो आज पारसमणी मिळवायला? तर त्या शिष्याला इच्छा होती की गुरूंनी मला द्यावं, म्हणून त्यांनी भरपूर सेवा केली, सगळं केलं. काय अस्मी टेकून नाही बसायचं. तर त्यांनी खूप सेवा केली गुरूंची. आणि मग सेवा केल्यावर विचारलं, त्यात 12 वर्ष सेवा केली बरं का, 1-2 दिवस नाही. तुम्ही किती दिवस येणार आहे बघणार आहे मी. तर 12 वर्ष बरं का कंटिन्यू सेवा केली त्यांनी, आणि गुरु खुश. मग विचारले, बोल तुला काय पाहिजे? मग त्यांनी सांगितलं, त्याला अपेक्षित तेच होतं ना. म्हणले मला तुमच्याजवळ असलेला पारसमणी पाहिजे. मग काय गुरु निरपेक्ष होते, घे म्हणले, तिथं समोर आहे ना, त्या बक्सा ठेवला ना त्याच्यातच आहे. ते म्हणला एवढ्या समोर आहे, जवळ आहे, मी 12 वर्ष उगीच थांबलो, तेव्हाच घेऊन गेलो असतं ना. मग एवढं इझिली जर गुरु देणार होते तर. म्हणले घेऊन जा, तिथं आहे. घेतला त्यांनी हातामध्ये आणि निघाला रस्त्यावरून. तर त्याला विचार काय आला? म्हणला एवढं भारी मिळाली आहे वस्तू आपल्याला, कदाचित हळूहळू पुढं विचार बदलले बरं का. काय? गुरूंकडं याच्यापेक्षा सुद्धा ग्रेट काय तर असणार. नाहीतर उगीच म्हणले असते होय दे घेऊन जा म्हणून. जसं म्हणलं तुमच्या कबडमध्ये काय काय आहे हो, चला द्या बघू असं म्हणलं तर घेऊन जा असं म्हणायचं काय? म्हणता काय? सगळ्यात अनमोल दागिना काय ठेवलेला असेल आणि कोणी मागितलं तर असं थोडी म्हणतो घेऊन जा म्हणून. म्हणजे ते इष्ट आहे ना आपल्याला, ते ठेवून घेतो आपण. पण ते गुरूंना इष्ट नव्हतंच, त्यांना इष्टाची प्राप्ती झाली होती. त्यामुळं ते म्हणाले घेऊन जा. आणि मग तो जाताना त्याच्या विचार डोक्यामध्ये की गुरूंकडे जे ह्याच्यापेक्षा अनमोल आहे ना ते मला पाहिजे. आणि गेला गुरूंकडं आणि विचारलं. म्हणला की मला हे नको म्हटला. म्हटलं काय झालं गुरुला, काय खोट आहे का ते, काय झालं का, त्याचा उपयोग झाला नाही का तुला? मग त्यांनी सांगितलं नाही, जर तुम्ही इतक्या इझिली सोडू शकता तर मला कळालंय ह्याच्यापेक्षा सुद्धा भारी वस्तू तुमच्याकडं आहे आणि मला ती पाहिजे, आता ही नको मला. असं गुरुकडे जाऊन मागायचं असतं, माहिती आहे का तुम्हाला? काय मागता?
आम्हाला सुट्टी द्या, मी उद्या येणार नाही. म्हणजे त्या गुरूंकडे जे अनमोल होतं त्याची त्यांनी इच्छा केली. आणि मग गुरु म्हणाले, माझ्याजवळ जे आहे ते तुझ्याजवळ आहे ऑलरेडी, तुला मिळवायची गरज नाही आहे. काय होतं असता त्यांच्याजवळ? सुखवस्तू होती, अनमोल रत्न होतं. कुठलं? आपला स्वभाव. आणि मग त्यांनी सांगितलं गुरूंनी, त्याला एकदा स्पर्श केला की असा आनंद मिळतो की काय त्या पारसमणीतनं मिळणार आहे. काय मिळतं पारसमणीतनं? असतं का तसं पारसमणी वगैरे? काय कुठं असतंय? ॲड्रेस द्या, सगळ्यांना सांगू आपण. तर जेव्हा आपण तिथं ध्यानाला बसलो त्यावेळेस तिथं स्पर्श होतो आणि त्या स्पर्शाने आपल्याला जे मिळतं ना ते त्या सोन्यापेक्षा सुद्धा अनमोल असतं. मग तसं मुनींनी काय केलं? स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव सहज झाला, करावा नाही लागला. किती कर्म आहेत? आस्था 8 कर्म आहेत. कुठले कुठले सांग? बरोबर, सांग ऋषभ. 7 झाले का 8 झाले? अंतराय. हां, सांग निश्चय भया. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, आयु, नाम, गोत्र, वेदनीय. तर या 8 कर्मांचा अभाव युगपत झाला तिथं. म्हणजे जेव्हा अरिहंत दशा प्रगट झाली तेव्हा 4 कर्मांचा अभाव झाला. आणि जेव्हा 8 सिद्ध दशा प्राप्त झाली तेव्हा 8ही कर्मांचा अभाव झाला. आणि मग ते मोक्षाला गेले असं तुम्ही म्हणता. मग तिथं सांगायचं होतं की स्वभावाला प्राप्त करा तर एक एक कर्मांचा अभाव होत जातो. त्यांना नष्ट करण्यासाठी वेगळा पुरुषार्थ करण्याची गरज पडत नाही. जसं एक उदाहरण सांगितलं की कोरोना पिरियडमध्ये काय झालं, म्हणजे ते दाखवलं होतं एकदा त्या डॉक्टरांनी व्हिडिओ, त्याच्यावरनं कळालं की एका खेडेगावामध्ये तिथं गावात जायला छोटा पूल होता, एक लाकडी म्हणा, तसलं काय दोऱ्याचं म्हणा, अशा टाईपचं असते ना पूल, तसला पूल होता. आणि नेमकं काय झालं, ते लॉकडाऊनमध्ये ये जा करण्यामध्ये वगैरे तो पूल तुटला होता. आणि नेमकं कोरोना झालेले ते पेशंट सगळे आत होते गावात आणि त्यांना बाहेर यायचं म्हणजे काय साधन राहिलं नव्हतं. तर त्यांनी एक टेम्पररी म्हणून काय केलं होतं, दोरी बांधली होती तिकडून इकडंपर्यंत त्या पुलाच्या वर, काय त्या नदीच्या वर. आणि मग त्या दोरीवरून एका वेळी एकच माणूस जाऊ शकणार, असं ते पण धरून त्याला असं कसरत करत दुसऱ्या साईडला जायचं असेल तर तशातनं लोक ये जा करायचे, कारण इलाजच नव्हता दुसरा काय. आणि त्यामध्ये करत असताना झालं काय की तिथं जे वृद्ध होते म्हणा, लहान होते, बायका होत्या, त्यांना फार अवघड जायचं. पण तरीसुद्धा दुसरा किती मदत करणार हो, कारण त्या दोरीवर एका वेळी एकच जाऊ शकणार. त्या दोरीला पेलवत नव्हतं 2 जण. मग तिथनं जायचं तर होतं त्याच साईडला, कसं जाणार? सगळीकडे स्वयंपुरुषार्थ करावा लागतो, संसार असू दे नाहीतर मोक्ष असू दे. म्हणून सुख पाहिजे ना, पोट भरायचंय तर स्वतःला खावं लागतं. किती खाऊ घालते दुसरे तुम्हाला, पण तरी गिळायचं काम तर तुम्हाला करावं लागतं ना. स्वयं म्हणून सांगितलं, सगळीकडे स्वयं आहे. तुमचं जे काय भोगणं कार्य चालू आहे ना, सगळा स्वयं पुरुषार्थ आहे. म्हणा एकदा, शुद्ध म्हणायचं, शुद्ध. सांगत होते मी, अंगप्रविष्ट भाषा म्हणजे आत्म्याला मुख्य करून कथन केलं. ज्यांनी आत्म्याला स्वयं प्राप्त केलं त्यांच्या संपूर्ण कर्मांचा अभाव होतो, सहज झाला. अशा त्या सम्यक ज्ञान रूप, सम्यक ज्ञान का म्हणलं, समीचीन ज्ञान आहे ते, त्याच्यामध्ये विपरीतता नाही, मिथ्यात्व नाही. अशा सम्यक ज्ञान रूप म्हणजे आता तिथं कुठलं ज्ञान आहे सांगा? केवल ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान आहे. तर त्या सम्यक ज्ञान रूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. किती प्रकारचे परमात्मे सांगितले काल निकी? कुठले कुठले? परमात्मा, आत्मा 3 प्रकारचे घेतले.
दोन प्रकारचे. कुठले? सकल परमात्मा आणि निकल परमात्मा. हे परमात्म्याचे दोन प्रकार आहेत. आणि आत्म्याचे तीन प्रकार कुठले सुनेवया? बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. बहिरात्मा म्हणजे काय? शरीर आणि जीव एक मानणारा तो बहिरात्मा. अंतरात्मा कोण सांगताय काय श्रुतिकाबेन? त्यांना का घरी ठेवून आलाय? उद्या आज उपास करा. नाही, उद्या उपास करा. तर अंतरात्मा म्हणजे कोण? ज्यांनी स्वपरभेद विज्ञान केलं तो अंतरात्मा. आणि परमात्मा कोण? ज्यांनी संपूर्णतः स्वतःला प्राप्त केलं तो परमात्मा. तर त्याचे दोन भेद घेतले होते, सकल परमात्मा आणि निकल परमात्मा. कल म्हणजे शरीर, म्हणजे शरीराने सहित आहेत ते सकल परमात्मा, आणि जे शरीराने रहित आहेत ते निकल परमात्मा. इष्ट वस्तूची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला हा उपदेश दिला गेला आहे. इष्ट काय आहे? विरुगा का इष्ट काय आहे? कुठे गेली ती संयमी इष्टवाली कालची? एसी रूम मध्ये बसली का काय? परमेष्ठी. हो, इष्ट काय आहे? सुख इष्ट आहे. हे घेतलं होतं ना काल. म्हणजे तुम्हाला सगळ्या भोगातून माग काय अपेक्षित आहे? हो, इंद्रिय भोग भोगात, इंद्रिय भोग भोगा, पण माग सुख इष्ट आहे. म्हणून सांगितलं त्या सुखासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करता. कुठल्या गतीतला जीव सुख इच्छितो? कुठल्या गतीतला? कुठलाही जीव असू देत, किडा मुंगी सुद्धा सुखाची इच्छा करतात, पण ते वेगळ्या प्रकाराने वेगळ्या साधनांनी करतात सुखप्राप्तीचा प्रयत्न, आणि म्हणून चुकतात. म्हणून त्यांना ते वास्तविक सुख काय आहे ते मिळत नाही. मग तिथं सांगतायत की आचार्यांनी जो पुरुषार्थ केला, मुनिराजांनी जो केला पुरुषार्थ, त्याच्याद्वारे त्यांना जो आनंद मिळाला, जे सुख मिळालं ते अल्टिमेट आहे. म्हणून अतुलनीय आहे. तर सांगितलं म्हणून त्या सुखाची प्राप्ती त्यांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्हाला मिळणार आहे. मग हा मार्ग सांगितलाय आपल्याला या ग्रंथामध्ये. मग जसं सांगितलं, कोणी एक मनुष्य आहे, जसं काय म्हणते ते गिर्यारोहक असतात ना, किंवा कुठंतरी त्या समुद्रातनं वगैरे रस्ता काढणारे, किंवा ते केव्जमध्ये जाणारे, असे अनेक जण असतात जे रस्ता शोधून काढतात, तिथलं वेगळं वेगळं एक्सप्लोअर करत असं काहीतरी करतात म्हणतात ना. तर ते अनेक लोक अशी होती की जे समुद्रामध्ये गेले होते आणि त्यांना तो मार्ग शोधायचा होता, कुठल्या तरी दुसऱ्या देशाला जायचा, शॉर्टकट वगैरे असं म्हणून. आणि ते समुद्रामध्ये लँडमार्क कसं मारणार? कुठून गेले, कसं मिळाला तो रोड त्यांना? तर काहीतरी करून त्यांनी तिथं झेंडा बिंडा पण रोवायला येत नाही, काय करणार? तिथं तुम्ही काय माइलस्टोन ठेवू शकत नाही, काय करणार समुद्रामध्ये? तर त्यांनी काय एक दोरी म्हणा अशा टाईपचं काय त्यांनी केलं होतं की जे तिथून सोडलं, घेऊन गेले असं. आणि त्या जिथपर्यंत पोहोचले त्यांना जायचं होतं, तर तो रस्ता त्यांनी मार्क केला, कसं तरी केला, कसं केला माहीत नाही. आणि मग त्यांना सांगायचं होतं की तुम्ही या रस्त्याने या, तर तुम्ही पण त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे एक शॉर्टकट म्हणून, वेगळा रोड म्हणून त्यांना तो मिळाला. आणि मग त्यांनी शोधला आणि तो दाखवला. ज्यांना कोणाला जायचं होतं पूर्वा, कसं गेले, जे त्या रोडनी गेले त्यांना तिथंपर्यंत पोचता आलं, आणि जे नाही गेले ते भरकटले. मग तसं म्हणलं आपल्यासाठी हे लँडमार्क आहे, किंवा माइलस्टोन आहे म्हणा, ते डायरेक्शन आहे म्हणा, ज्याच्याद्वारे तुम्हाला स्वभावाची प्राप्ती होणार आहे, ज्याच्याद्वारे तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार आहे. तर तो मार्ग आपल्याला ह्याच्यातून त्यांनी सांगितला आहे. तर इष्ट काय आहे? आपल्याला इष्ट आहे समजा धन. तर तुम्ही त्या धनाच्या प्राप्तीसाठी काय करता हो? ज्याच्याजवळ धन अधिक आहे तो तुमच्यासाठी आदर्श. काय काय इष्ट आहे?
अजून दुसरं प्रत्येक क्षेत्रातल्याला वेगळं वेगळं इष्ट, त्याचं जे बेस्ट असेल ते इष्ट. तर ज्याच्याजवळ ती गुणवत्ता आहे तो तुमच्यासाठी आदर्श बनतो. एक्झाम्पल, क्रिकेटर बनायचं आहे, काय करणार हो ऋषभ, काय बनायचं आहे? किंवा काय म्हणायचं, एक अजून काय असेल, वकील बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, असं काय तुम्हाला ग्रेट बनायचं आहे, एक बिझनेसमॅन बनायचं आहे. तुम्ही कोणाचा आदर्श ठेवता समोर? अंबानी? हां, कोण आहे विशाल भैया? तर ज्याच्याजवळ ती गुणवत्ता आहे तो तुमच्यासाठी आदर्श बनतो आणि त्याच्या रूल्सप्रमाणे तुम्ही फॉलो करून तशा प्रकारची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करता. तेच सांगताय तिथं. जो ज्या गुणांच्या प्राप्तीचा इच्छुक असतो तो त्या गुणी पुरुषांचा आदर करताना दिसून येतो. येथे आचार्य परमात्मपदाचे इच्छुक आहेत म्हणून त्यांनी ग्रंथाच्या प्रारंभी परमात्मदेवाला नमस्कार केला आहे. का केला? ज्यांनी, मला परमात्मा पाहिजे आहे, ज्यांनी प्राप्त केले ते माझ्यासाठी आदर्श. म्हणजे कोण आदर्श आहे? जे अरिहंत आहेत ते म्हणा किंवा सिद्ध आहेत ते माझ्यासाठी आदर्श बनवले त्यांना मी, तर त्यांच्या अनुसार मला सुद्धा त्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून यामध्ये 2 तत्व सिद्धांत सांगितले आहेत. परमात्म्याचे स्वरूप काय आहे आणि परमात्मा बनण्याचा उपाय काय आहे. काय काय? हां, कुठं सांगितलं सांगा? परमात्माचं स्वरूप काय आहे? सम्यक ज्ञान रूप आहे, तो उपाय झाला. ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं हे उपाय झाला. म्हणजे स्वभावाला प्राप्त केला असताना परमात्मा बनतो. काय म्हणले लिहायचं तुम्हाला? कुछ सोच रहे है किधर खो रहे है. काय म्हणले असनी? असं बस मायासारखं मांडी घालून आणि मागं टेकू नकोस. सांग काय म्हणले? परमात्म्याचं स्वरूप आणि परमात्मा बनण्याचा उपाय या 2 गोष्टी सांगितल्यात. तर परमात्म्याचं स्वरूप काय आहे? जे सम्यक ज्ञान रूप आहेत आणि ज्यांनी स्वभावाला प्राप्त केलं आहे किंवा ज्यांच्या संपूर्ण कर्मांचा नाश झाला आहे असे परमात्मा आहेत. आणि त्या परमात्मा पदाला प्राप्त कसं करायचं? तर स्वभावाला जाणलं असताना परमात्मा दशा प्रगट होते. 1 श्लोक हात जोडून. स्वभावाप्ती प्रभावे कृत्स्न कर्मणः तस्मै नमोस्तु परमात्मने. छान. तर जे आचार्य ज्यांनी रचलेला आहे, कोण कुठले आचार्य आहेत? पूज्यपाद आचार्य. तर काल त्यांच्याबद्दल पण आम्ही पाहिलं. ज्यांचे चरण पूज्य आहेत असे ते पूज्यपाद म्हटले गेले, किंवा ज्यांचे चरण इंद्रांनी पूजले असे ते पूज्यपाद, किंवा अनेक गोष्टी सांगितल्या काल त्याच्यामध्ये. त्यांचं पूर्वायुष्य सांगितलेलं. तर त्यांची साधना इतकी उत्कृष्ट होती, त्याच्या निमित्तात परिणामांची विशुद्धी झाली आणि त्या विशुद्धीच्या निमित्तामध्ये क्षयक्षमाची वृद्धी होत गेली. काय झालेलं असतं? आपल्याला वाटतं आपलं ज्ञान का मंद पडतंय, का आपण बुद्धू होतोय. हां, मी म्हणा, मी आपण नाही काय तेच. हां, मग योग्य ठिकाण कुठलं? हां, तर जेवढं सांगितलं, जिथं सुखाची वस्तू आहे तिथं न वापरता आपण अन्य ठिकाणी जर त्याचा विनियोग करणार तर ते नष्ट होणार. म्हणून ज्ञान आहे पण त्याचा गैरवापर करतो. जसं सांगितलं, बिरबल होता काय, विरू काका, आणि त्या दरबारामध्ये एक दिवस कोणीतरी बाहेरगावचा विद्वान आला होता. विद्वान इन द सेन्स फार फार हुशार होता तो, आणि त्यांनी आपली विद्वत्ता सगळ्या राज्यांमध्ये सिद्ध करत करत इथंपर्यंत आला होता, कृष्णदेवरायच्या दरबारात, ज्यांच्या हाताखाली तेनालीरामन होता, सॉरी बिरबल नाही. हां, तर तो चॅलेंज करतो तिथं येऊन. म्हणला की मी एवढ्या राज्यांमध्ये जाऊन माझी विद्वत्ता दाखवली आहे, माझ्यासमोर कोणी टिकू शकलं नाही.
मीच बेस्ट आहे. तर मला तुमच्या राज्यात कोण आव्हान करणार आहे का? तुम्ही कोण बुद्धिमान असेल तर माझ्याशी डिबेट करा. जर मी हारलो तर तुमचा गुलाम, आणि जर तुम्ही हारलात तर जो माझ्याशी डिबेट करणार त्याची सगळी संपत्ती माझी, आणि तो माझा गुलाम म्हणून राहायला लागेल त्याला. स्वीकार आहे का? सगळे मागं सरकले. पण काय म्हणायचं, कृष्णदेवरायला वाटलं की इज्जत का सवाल आहे, असं कसं मागं सरकायचं. लगेच नाव सांगून टाकलं. काय तेनालीरामन आहे म्हणला. त्याला भय वाटत होता ॲक्च्युली, तो नव्हता समोर जात, पण सांगितलं म्हणल्यावर जावं लागलं. आता मग डिबेटचा दिवस ठरला, सगळं झालं. आणि त्या दिवशी नाही, तो पैलवान होता, सॉरी विद्वान नव्हता, काय म्हणायचं एकदम बॉडी बिल्डर, आणि त्याच्याशी त्यांनी मल्लयुद्धासाठी आवाहन केलं होतं. आणि तेनालीरामन होता. आणि आता काय करायचं, त्याला बघूनच सगळे मागं सरकले होते, कोण त्याच्याशी फाईट करायला तयार होत नव्हता. आणि तो येऊन सगळ्यांसमोर म्हणला की माझ्याशी फाईट करायलाच पाहिजे तुमच्या राज्यातनं कोणीतरी. आणि आता कृष्णदेवरायला कोणाचंच नाव सुचेना. ते दरवेळेस कोणी जरी आलं वादविवाद करायला तर तेनालीरामनचं नाव घेणार. पण आता हे प्रश्न होतं कुस्तीचा, आणि कधी तेनालीने खेळलं नव्हतं कुस्ती, पण सांगून टाकलं राजानी. म्हटलं हाय तेनाली. ते म्हणलं अहो मी इथं आहे, हुशार इथं नाही आहे. पण त्याचं कोण ऐकतंय आता. आणि ते दिवस ठरला बरं का. विरू का ऐकू येते का मागणे तर पुढे या. तर ते दिवस ठरला त्यांचा, कुठल्या दिवशी फाईट करायची. आणि आता ते त्याला बघितल्यावरच ते मल्ल म्हणला की ह्याच्याशी काय जिंकायची राहिले, मी तर जिंकणारच, ऑब्वियस आहे. असं वाटल्यावर त्या दिवशी आता तेनालीला झोप लागली नाही रात्रभर. काय करणार, आता त्याला डोकंच चालवावं लागणार होतं. तिथं तर फाईट करायचा प्रश्नच नव्हता त्याच्याशी. आणि ते आपलं प्रॅक्टिस म्हणून 2 दिवस त्यांनी काय केलं होतं, मोठा खांब असतो ना, लोखंडी खांब, त्या मैदानामध्ये रोवायचा काढायचा ते पेलवण्यासाठी. पण ते त्याला पेलवतच नव्हतं काय झालं तरी, पण ते आपलं करायचं म्हणून तेवढं करायचं. आणि त्याबरोबर खांबाच्या जवळ त्यांची कुस्ती होणार होती. मग ते त्या दिवशी ठरलेल्या दिवशी सगळे येऊन बसले समोर आणि सांगितलं की आता तुमची कुस्ती चालू होणार आहे. मग तो मल्ल म्हणतो अजून विचार कर, तू खेळू शकणार नाही, मरशील फुकट. तर आताच सांग तू हारला म्हणून तुला सोडून देतो. तो म्हणतो की बघू म्हणला जे होईल ते. आणि आपलं तयारीनिशी आला होता. काय हीच तयारी केली होती त्यांनी, दुसरं काय तयारी करायसारखं नव्हतंच. त्याच्यासमोर काय फाईट करणार होता तो. आणि त्यांनी काय केलं, काकांना माहिती आहे, काका सांगा. मागं सांगितली होती ही स्टोरी मी एकदा. तर ते आव्हान केलं त्यांनी, आणि त्यांच्यात ठरलं होतं की ते खांब होता तो रोवलेला उचलायचा आणि परत रोवायचा, असं पूर्ण जमिनीमध्ये जायला पाहिजे असं. तर तो मल्ला आला समोर आणि त्यांनी काय केलं, करून दाखवलं आपलं, काय म्हणते त्याला, प्रॅक्टिकल एक ते काढला आपल्या शक्तीने, ते रोवलं, परत सगळं करून दाखवलं आणि त्याचं काम झालं. आता तेनालीची बारी होती. त्याला एकट्याला ते पेलवतच नव्हतं, दुसरं कोणीतरी धरायचं मग तो उचलायचा, असं करत होता 2 दिवस. पण ते त्याला उचलण्यासारखं नव्हतं. मग त्यांनी काय केलं, तो म्हणला हे काय म्हणला, हे लय चिल्लर काम आहे, हे मी करत नाही म्हणला. जर तुम्हाला खरंच तुम्ही पैलवान असेल तर मी सांगितलेलं चॅलेंज करून दाखवा म्हणला. मग ते काय केलं त्यांनी, त्याच्या खिशातला रुमाल काढला आणि काय केलं, त्याच्यासमोर ठेवला आणि सांगितला खरोखर तुम्ही जर पैलवान असाल तर हा रुमाल ती उंच भिंत आहे ना दूरवर, त्याच्या पलीकडे फेकून दाखवा. कसं फेकायचं. ते म्हणला ह्याच्यात काय अवघड म्हणला, ह्याच्यात काय पैलवानी म्हणला. ते म्हणला मी असं टाकीन. आता उचलला रुमाल, काय झालं, दूरवर भिंत होती आणि उंच होती. आता कशी जाणार तिकडं. आपलं ते उचलला रुमाल, गोळा केला, फेकतोय, पण कुठंपर्यंत जाणार, त्या शक्तीच नसती ना. ते जाऊन पडलं पहिला एक 4 हातावर, परत एक 5-6 हातावर, पण ते काय त्या भिंतीपर्यंत पोहोचेना आणि पलीकडे काय जाईना. मग तेनाली काय म्हणाला, मी दाखवतो म्हणाला. शक्ती कोणाच्यात होती, इथं होती डोक्यात. त्यांनी काय केलं, तो रुमाल उचलला, त्याच्यामध्ये दगड घातला, गाठ मारली आणि फेकला. कुठं गेला हो, कोण जिंकलं. म्हणजे बुद्धी जिंकली हे सांगायचंय मला. म्हणजे आपली बुद्धी पण आपण असताना चुकीच्या ठिकाणी वापरतो आणि वेस्ट घालवतो.
म्हणून सांगताय तिथं की तुम्हाला जर खरोखर सुख पाहिजे असेल, तुमची इष्ट वस्तू पाहिजे असेल, तर त्या ज्ञानाचा, त्या बुद्धीचा योग्य वापर करा. अन्यथा ती नष्ट झाली की पुन्हा कुठं जाऊन जन्मणार? अशा किडामुंगीच्या पर्यायामध्ये, जिथं की मन नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही आत्मपुरुषार्थ करू शकत नाही. म्हणून सांगितलं आज मन मिळालंय, मनुष्य पर्याय मिळाली आहे, जिज्ञासा आहे, पुरुषार्थ करू शकतो, तर एवढा पुरुषार्थ करा. सगळ्यांनी ऐकलं असेल काय सांगितलं कुंथलगिरीमध्ये? 5 मिनिट तरी आत्मचिंतन करायलाच पाहिजे. केलं का मग? तिथं नव्हे, इथं रोज. तर तसा आपल्यासाठी संकल्प करा आणि तो पुरुषार्थ करा, तर आपल्याला सुद्धा आत्म्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणा. तर 2 प्रकारचे नमस्कार सांगितले होते काल. कुठले? द्वैत आणि अद्वैत. कशाला म्हणायचं? हां, दोनपणा म्हणजे मी आणि भगवान हे 2 झाले ना, मग जिथं अशा 2पणाचा भाव आला त्याला म्हणायचं द्वैत नमस्कार. आणि जिथं अद्वैत म्हणजे पूज्य आणि पूजक एकच असणार त्याला म्हणायचं अद्वैत नमस्कार. मग जेव्हा मी स्वभावाला जाणतो त्यावेळी तिथं अद्वैत नमस्कार झाला. नमस्कार म्हणजे काय असतं? नमस्कार म्हणजे विशाल भैया घेतलो आपण काय? नमस्कार म्हणजे काय अजित काका? नमस्कार म्हणजे हां, बरोबर. नमस्कार म्हणजे स्वीकार असतो. लिहा, नमस्कार म्हणजे स्वीकार. बयाली. हां, म्हणजे हात जोडून असं काय पाया पडून नमस्कार करत नाही. जेव्हा आपण अनुभूती घेतो तो नमस्कार म्हणला गेला आत्म्याला. मग जिथं आत्म्याचा स्वीकार झाला त्या पर्यायामध्ये त्यालाच म्हणलं नमस्कार, त्यालाच म्हणलं शुद्धात्मानुभव. म्हणून 2 प्रकारचे नमस्कार करताना बहिरंगामध्ये त्या सकल किंवा निकल परमात्म्यांना नमस्कार केला तर कुठला नमस्कार? तिथं बघा दिसेल, माझ्याकडे काय नाही. द्वैत नमस्कार. आणि जेव्हा आपण या आत्मपरमात्म्याला जर नमस्कार केला तर अद्वैत नमस्कार. असे 2 प्रकारचे नमस्कार. अजून 2 प्रकार सांगा. अजून 2. ते 5 नमस्कार झाले. अजून 2 प्रकारचे नमस्कार कुठले हो? हां, द्रव्य नमस्कार आणि भाव नमस्कार. म्हणजे काय जडाची क्रिया करताय, हात जोडताय, नमस्कार करताय, ही सगळी पंचांग, अष्टांग हे सगळे द्रव्य नमस्कार म्हणा. आणि भाव नमस्कार म्हणजे जिथं आपण ज्ञानातून स्वीकारलं आणि त्यांना भाव पूर्ण करतोय तर तो भाव नमस्कार झाला. मग भाव नमस्कार करत नाही म्हणून आजपर्यंत आपलं दुःख संपलं नाही आहे, म्हणून आजपर्यंत आपण संसारात फिरतोय. का स्त्री होऊन जन्मला, का पंचम काळामध्ये जन्मलात, आजपर्यंत आपण सम्यक दर्शन केलं नाही, हाच दोष आहे. म्हणजेच भाव नमस्कार केला नाही. मग ते कुंद आचार्य होते. काय निश्चय कुठं बसले होते माहिती आहे? कुंदाद्रीच्या पहाडांवर, कोन्नूरमलईच्या. आणि तिथून त्यांनी नमस्कार केला विदेह क्षेत्रात बसलेल्या सिमंदर भगवंतांना. कसा केला हो? हात पसरून, दंडवत घालून, वृत्ती वगैरे प्रकट करून. भाव नमस्कार म्हणजे बस ध्यानाला बसले होते आणि मनात विचार आला, बस त्या भगवंतांना माझा भावपूर्ण नमस्कार. आणि हा नमस्कार पोहोचला तिथं. करा बघू तुम्ही. इथून तिथंपर्यंत जायला पाहिजे तुमची रेंज, नाहीतर मोबाईलवरनं पाठवणार. नमस्तू नमस्तू. तर त्यांना नमस्कार तिथं पोहोचला आणि त्यांनी तिथं आशीर्वाद दिला, तो ह्यांना मिळाला. इतकी शक्ती आहे त्या आपल्या नमस्कारामध्ये, त्या परिणामामध्ये. मग का नाही हो कर्म नष्ट होणार? जर इथून तिथंपर्यंत व्हायब्रेशन जाऊ शकतात तर इथं असणाऱ्या कर्मांना व्हायब्रेट होऊन नष्ट व्हायला किती वेळ लागणार आहे? म्हणून तेवढी शक्ती आपली वाढवा ज्ञानाची की संसारातलं सगळं नष्ट होणार कष्ट तुमचं. कशाच्या द्वारे? आपल्या परिणामांच्या द्वारे. स्वयं एवढ्याचं वर चिंतन करा आज.
मला सुखी व्हायचंय तर स्वयंपुरुषार्थ करावा लागणार. माझं दुःख नष्ट करायचंय तर स्वयंपुरुषार्थ करावा लागणार. जे काय प्रतिकूलता येते, जे काय मला अडथळे येत आहेत, जे काय तत्वज्ञानामध्ये समजत नाही किंवा काय पुरुषार्थ होत नाही आपल्याकडनं, सगळ्यामध्ये स्वयं मी माझा करता आहे. हे समजलं तर आपण योग्य पुरुषार्थ करू शकणार आणि आपल्याला आपल्या आत्म्याची सहज प्राप्ती होणार. म्हणायचं अजून एकदा म्हणा, शुद्ध म्हणा. रभावे कृत्स्न कर्मणः तस्मै संज्ञान रूपाय नमोस्तु परमात्मने. आज चिंतन काय करायचंय? स्वयं. मी माझ्या भवितव्याचा करता स्वयं आहे, माझ्या सुखाचा करता स्वयं आहे. मग उद्या 24 तासामध्ये चिंतन करून सांगा मला की स्वयं मी काय करतोय, काय करायला पाहिजे, काय मी केलं आणि त्याचं फळ मला स्वयं भोगायला लागणार आहे. तर एक वाक्य आता मी काय वाचलं मगाशी की जो कांदा खातो ना तर तो नरकाला जात नाही. खरं आहे का खोटं आहे? कसलं भारी सांगितली म्हण की पूर्वा. ज्याला इष्ट असणार ना ते बेस्ट वाटणार. जो कांदा खातो तो नरकाला जात नाही. एकदम परफेक्ट वाक्य आहे माहितीये का? सुनील बाई कसं सांगा? जोरात बोल की. हा मग नरकाला जातो की तू? नरकाला जातो की तू? नाही 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 तसं नाही. म्हणजे नरकाला जातो की नाही? कांदा खाणारा नरकाला जात नाही असं का म्हणलं मग? थांबे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं त्याचं लॉजिक. कांदा खाणारा मी नाही आहे, न खाणारा पण नाही आहे ॲक्च्युली. तर खाणारा मी नाही आहे, शरीर खाते. शरीर नरकाला जात नाही. कोण जात आहे? तुम्ही जाता. का जाता? जीव जात आहे. का जातो मग? खाल्लं नाही ना तुम्ही, मग तुम्हाला का नेलं नरकाला हो त्यांनी? भाव करताय ना, त्याचं फळ आहे स्वयं. ह्याच्यासाठी आठवलं मला की स्वयं आपण भाव केलेत ना, ते खायचे, त्याची आसक्ती केली आहे, त्याच्यातल्या जीवांबद्दल तुम्हाला भाव भासणार नाही आहे की ते मरतायत किती, आणि ते खाताना तो स्वाद येतोय ना पूर्वा, तर त्याचा आनंद भोगताना ती आसक्ती, ते ममत्वाचे भाव तुम्हाला घेऊन जातात नरकाला. मग जावा. कुठं जायचंय? कांदा घाला शरीरामध्ये आणि ते त्याचं कार्य हे करणार आहे. शरीर काही करणार नाहीये. शरीराला दुःख नसतं, जीवाला दुःख भोगावं लागतं आणि जातो जीव नरकाला. म्हणून तेच ना, म्हणूनच त्या भावाच्या निमित्तातच जातो कुठं? नरकाला जातो. म्हणून सांगितलं कांदा तुम्हाला दुःख देणारा नाही, शरीर दुःख देणारं नाही. कोण दुःख देते? आस्था. स्वयं आपले परिणाम आपल्याला दुःख देतात. म्हणून आपल्या परिणामांना पडताळा आणि सावधान व्हा. ओम. जाणा. स्वतःच्या अशरीरी स्वभावाला जाणा. पहा, हा आत्मा खाणारा नाही, न खाणाराही नाही, जाणणारा मात्र आहे. सर्व दुःखापासून, कर्मांपासून भिन्न असणारा शुद्ध आत्मा जाणा. माझ्यामध्ये परद्रव्य नाहीच, परभाव नाहीतच. कृत्स्न कर्माने रहित निष्कर्म रूप पहा, सम्यक ज्ञान रूप पहा. परमात्म स्वरूपोऽहम् केवल
केवलज्ञानस्वरूपोऽहम्।